विद्यार्थी घडले त्यांना अजूनही नरसू पाटील सरांचा मी म्हणेन आदर्श घेऊन आज त्या आपलं आयुष्य जगत असतात। पण यावेळी विनंती केली जाते संजय नारायण ठाकूर यांचे इथं शुभ आगमन झाले तर त्यांचे इथं स्वागत करण्याकरता विनंती केली जात आहे। श्री शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संजय नारायण ठाकूर उरण तालुका इंटक अध्यक्ष यांचे इथं स्वागत केलं जात आहे। मायेची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जात आहे। त्यानंतर विनंती केली जाईल मेघनाथ अमृत म्हात्रे भारतीय जनता पार्टी जासई 10 गाव विभाग प्रमुख म्हणून त्यांची निवड आणि या टेनिस विषयावर ज्यांनी प्रचंड प्रेम केले असे मेघनाथ अमृत म्हात्रे यांचे इथं स्वागत केलं जात आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि या मायेची उबदार शाल देऊन त्यांचं इथं स्वागत केलं जात आहे। भगवानजी ठाकूर यांचे इथं शुभ आगमन झाले तर त्यांचं इथं स्वागत करण्याकरता विनंती केली जात आहे। शिरीजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन भगवानजी ठाकूर यांचे इथं स्वागत केलं जात आहे। ओएनजीसी कामगार नेते प्रकाशजी म्हात्रे यांचे इथं स्वागत केलं जाते। या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन प्रकाश जी म्हात्रे यांचे इथं स्वागत केलं जात आहे। रमेश वामन म्हात्रे न्यू यंग स्टार सार्वजनिक गणेश उत्सवाचे अध्यक्ष आहेत। रमेश वामन म्हात्रे यांचे इथं स्वागत केलं जात आहे। मायेची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे। या गावचे पोलीस पाटील आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या जासी गावचे पोलीस पाटील महादेव शांताराम म्हात्रे यांचं इथं स्वागत केलं जात आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून या न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब जासीचे अध्यक्ष शिरीषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथं स्वागत केलं जात आहे। त्यानंतर विनंती केली जाईल जयवंत भाऊ म्हात्रे यांचं इथं स्वागत करण्याकरता विनंती केली जाईल। जयवंत भाऊ म्हात्रे यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। जयवंत भाऊ म्हात्रे यांचं इथं स्वागत केलं जात आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथं स्वागत केलं जात आहे। त्यानंतर विनंती केली जाईल श्री बाळू धर्मा म्हात्रे या मान्यवरांचं इथं स्वागत केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। यस गेम चालू करा। काशीनाथ कृष्णा ठाकूर यांचे इथं स्वागत केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून। शिरीजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते काशीनाथजी कृष्णा ठाकूर या मान्यवरांचे इथं स्वागत केलं जाईल। मायेची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्याचं इथं स्वागत केलं जात आहे। धर्मदासजी म्हात्रे धर्मदासजी घरत यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून। धर्मदासजी घरत ज्यांचा काल परवाच वाढदिवस साजरा झाला आणि प्रत्येक खेळाडूला त्यांनी बक्षीस रूपी म्हणेन पेनचं वाटप संपूर्ण मैदानामध्ये करण्यात आलं। धर्मदासजी घरत यांचं इथं स्वागत करण्यात येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। हरिश्चंद्र कृष्णा ठाकूर यांचं इथं स्वागत करण्याकरता विनंती केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून। या मान्यवरांचं सुद्धा स्वागत केलं जाईल। मिलिंदजी ठाकूर आपण पाहतोय आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत। मिलिंदजी ठाकूर सातत्यानं
फार चांगले टेनिस क्रिकेट खेळलेत आणि आज शिक्षकी पेशामध्ये प्रचंड मी म्हणेन मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना ज्या शिक्षणाची तुम्ही गंगा आज वाहतात, शिक्षण मी म्हणेन वाघिणीचं दूध आहे आणि संपूर्ण तरुणांनी शिक्षण घेऊन आपलं व्यावसायिक जीवनामध्ये तसं जीवन जगायलाच हवं. प्रत्येक माणूस शेवट मरेपर्यंत शिकतच असतो. मात्र दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित मान्यवर तुकारामजी म्हात्रे यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित सर्व मान्यवरांचं इथं स्वागत असेल प्रथमतः शब्द सुमनांनी. मात्र यावेळी जाऊया न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब झाशी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि जाऊया या सामन्यामध्ये जिथं रॉयल स्पोर्ट उल्वे संघानं नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाज दाखल झालाय महेंद्र मडवी. आतापर्यंत त्याने 2 चेंडू फेकलेत, 1 गडी बाद केलाय आणि 4 धाबा सुद्धा मिळवल्या. त्यामुळे रांजणपाडा संघाने जय हनुमान रांजणपाडा विपक्ष चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल स्पोर्ट उल्वे यस पुढील चेंडू महेंद्र मडवी याचा बॅटची कडा घेऊन फर्स्टलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. मात्र या चेंडू मिळाले जाते एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या मी म्हणेन 5 धाबा. फार चांगला आपण हा सामना अनुभवतोय. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब झाशी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेतील हा पहिला सामना आहे रॉयल स्पोर्ट उल्वे विपक्ष जय हनुमान रांजणपाडा. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब झाशी व किंग ग्रुप झाशी यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. किंग ग्रुप झाशी घेतलेली सातत्यानं भरपूर मेहनत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील चेंडू लोवर फुलटॉस होता, हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वायडिश लॉंगनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला जिथं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात सचिन पाटील यांनी हा चेंडू अडवलाय. फार चांगलं गुणलेखन करतात सचिन पाटील आणि तेवढाच चांगला खेळ आज त्यांचा पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय सचिनच्या माध्यमातून. या चेंडू मिळाले जाते फक्त एकेरी धाव आणि 6 धावपट्टा लागल्या गेल्या. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून नरसू पाटील सर सुद्धा रजा घेतात. चार चेंडूंचा खेळ झाला आणि 4 चेंडूंचा खेळ होत असताना धावपट्टा धावा लागल्या गेल्यात रांजणपाडा संघाच्या. त्या म्हणेन 6 धावा. आज यूट्यूबच्या माध्यमातून जे सुद्धा प्रेक्षक सामना पाहतात त्या प्रेक्षकांचं सुद्धा मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इंडिया क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा आज कव्हर केली जाते. यावेळचा फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळी क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू अडवलाही गेलाय. तद्वर या चेंडू मिळाले जातील तब्बल 3 धाबा. 3 धावा मिळाल्या जातात. फार चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षक अभिजित याच्या माध्यमातून अभिजितनं फार चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अतिशय चांगला खेळाडू आहे हा उल्वे संघाचा. 9 धाबा धावपट्टा लागल्या गेल्या. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. विकासजी पाटील साहेबांचे इथं आगमन झाले, त्यांचे सुद्धा मी प्रथमतः शब्द सुमनांनी स्वागत करतोय. यावेळचा हा चेंडू भन्नाट वेगाने फेकायचा होता, यष्टीरक्षकानं जज केला नाही आणि त्या कारणास्तव फर्स्टलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करणारा जय हनुमान रांजणपाडा संघ पोहोचलाय 1 बाद 10च्या घरात. ओ टू डीजे मास्टर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागल्या गेल्यात रांजणपाडा संघाच्या. मी म्हणेन 10 धावा.
10 धाबा धावल्यावर लागत असताना एक गडी गमवायला लागलाय, तो म्हणेन राजनपाडा संघाचा, तो म्हणेन तुषार मोकल, ज्याला सलामीला पाठवला होता. 6 षटकांचा सामना आहे, याची दक्षता घ्या. सूरज ठाकूरचा पहिला चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी डोक्यावर खेळून काढलाय. नो मॅच शूटर. या संघानं अफलातून दर्जाची कामगिरी केली होती मडबी 11 जासीच्या स्पर्धेमध्ये आणि यावेळी मात्र ठोकलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फलंदाजच्या बॅटमधून आलाय एक दणदणीत चौकार. पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय चौकार आलाय. वैयक्तिक 18 धावेवर खेळतोय, तर संघाला नेऊन ठेवलंय. वैयक्तिक 11 धावेवर खेळतोय, माफी असावी, वैयक्तिक 11 वर खेळतोय प्रफुल्ल. यावेळचा फटका प्रॉपर आहे. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा. धापटा धावा लागल्या गेल्या, त्यामुळे 24. पुढील चेंडू गोलंदाज सूरज ठाकूरच्या माध्यमातून कमबॅक केलं जातंय. पुन्हा एकदा धापटा धावा आपण पाहतोय. 25 धावा. दुसरं षटक जिथं चालू आहे. सूरज ठाकूर हा गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करतोय. रॉयल स्पोर्ट उलवी विपक्ष जय हनुमान रांजणपाडा असा सामना चालू आहे आणि या सामन्याच्या दरम्यानमध्ये विचार केला हा 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये फक्त 5 षटकं पाहायला मिळतात, पण आज या मैदानामध्ये प्रथमच 6 षटकं आपल्याला पाहायला मिळतात. न्यू यॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासे आणि किंग ग्रुप जासे यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 पटा धावा लागल्या गेल्या, त्यामुळे 26 धावा. प्रथमतः फलंदाजी करणारा हा रांजणपाडा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये विपुल शेठ म्हात्रे आणि ऋषिकेश वास्कर सदस्य कुंडेवहाल गावचे सदस्य आहेत. या मान्यवरांना सुद्धा विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. विपुल शेठ म्हात्रे आणि ऋषिकेश वास्कर सदस्य कुंडेवहाल. सव्वीस धावा. धावपटा लागत असताना उलवी संघ भावेश आठवते या मैदानामध्ये मडबी 11 जासीच्या स्पर्धेमध्ये उपविजेता म्हणून या संघाकडे पाहिलं जात होतं आणि फार चांगला खेळ उलवे संघानं केला होता या मैदानामध्ये आणि हाच उलवा संघ आज मैदानामध्ये दाखल झालाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिला सामना पाहतोय. रॉयल स्पोर्ट उलवे विपक्ष जय हनुमान रांजणपाडा. प्रथम फलंदाजी करतोय रांजणपाडा संघ. तिसरं षटक हाताळण्याकरता महेंद्र मडवी. वैयक्तिक दुसरं तर संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळतोय महेंद्र मडवी. फलंदाज ऑनस्ट्राईकला असेल अतुल पाटील. यावेळी हा खोलवर पद्धतीचा चेंडू भन्नाट वेगाने फेकला जातोय. वेगही चांगला आहे भावेश आणि दिशा सुद्धा चांगली आहे. आयुष्य सुद्धा तसंच असतं.
वेग असून फायदा नाही, चांगली जर दिशा असेल आणि त्या दिशा देणारा मार्गदर्शक जर चांगला असेल तर तुमचं आयुष्य सुद्धा फार चांगलं बहरत जातं. मात्र यावेळी चांगला चेंडू फेकलाय महेंद्र मडवी. या रॉयल स्पीड कुलवी संघाचा पाठीचा कणा आहे हा खेळाडू. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, भेदकतेने भरलेली गोलंदाजी पाहायला मिळते, हे फार महत्वाचं आहे. पण यावेळी दिशा भरकटली आहे आणि यावेळी चेंडू गेलाय अवांतर. जेव्हा दिशा आपली भरकटली जाते तेव्हा फलंदाज आपली दशा उडवत असतो, हे गोलंदाजांना जाणायला हवं. आणि या टेनिसमध्ये अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजी फक्त कत्तलच होत जाते, कारण अलीकडचे फलंदाज गोलंदाजचे कर्दनकाळ ठरलेत. यामागचं एकच कारण आहे भावेश, ते म्हणे ना चेंडूमध्ये झालेला बदल. कारण पूर्वीच्या काळामध्ये MRFचे चेंडू होते, खंडाचे चेंडू होते, निव्याचे चेंडू होते, पण अलीकडच्या काळामध्ये सिक्सर, फुलटॉस, टर्बो अशा कंपनीचे चेंडू पाहायला मिळतात. हा टेनिसमध्ये झालेला बदल आहे. पुढील चेंडू खोलवर बद्दल चेंडू पाहायला मिळतोय, मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फार चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक आणि यावेळी चेंडू अडवला गेलाय. या चेंडूवर मिळेल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धापाटा धावा लागल्या गेल्यात. 28 धावा, 28 रन्स. यावेळचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. सेकंड अटेम्पमध्ये हा चेंडू अडवलाय क्षेत्ररक्षकांना आणि या चेंडूवर मिळायचं त्यात 2 धावा. 30 धावा धापटा लागत असताना ही स्पर्धा आपण अनुभवतोय. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब झाशी व किंग ग्रुप झाशी यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन हुतात्मा मैदान झाशीच्या या मैदानामध्ये आपण अनुभवतोय. पुढील चेंडू महेंद्र मडवीचा लोअर फुल टॉस होता, त्याला कन्वर्ट केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. शेवटच्या क्षणी चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, मिळतील 6 धावा. वैयक्तिक हा फलंदाज 25 खेळतोय प्रफुल्ल, तर संघाला नेऊन ठेवले 36 षटकात 36 रन. यावेळचा चेंडू खोलवरपर्यंतचा चेंडू फेकलाय. गोलंदाज महेंद्र मडवी याचं कौतुक करायला हवं. एखादा चेंडू जरी खराब फेकला तरी पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय तो म्हणेना गोलंदाज महेंद्र मडवी. शेवटचा चेंडू बाकी आहे. 3 षटकं जशी संपत होतील तसा 12वा खेळाडू पाणी घेऊन मैदानामध्ये दाखल होईल याची दक्षता घ्या. यावेळचा हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये पाहायला मिळत आहेत, पण नो मॅचमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आले, चेंडू पकडला जातोय तद्वर त्या क्षणामध्ये मिळतील या 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपवतोय. प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करत असलेला जय हनुमान रांजणपाडा संघाच्या धापटा लागल्या गेल्यात. 1 बाद 38 धावा. दरम्यानच्या काळामध्ये विपुल शेठ म्हात्रे आणि ऋषिकेशजी वासकर, सदस्य कुंटे वहाल यांचं इथं स्वागत केलं जाईल. विपुल शेठ म्हात्रे यांचं स्वागत करण्याकरता अनुपजी पाटील यांना विनंती केली जाते. आपल्या प्रफुल्ल शेठ म्हात्रे यांना आपण पाहतोय. जे म्हात्रे यांच्या विपुल शेठ म्हात्रे यांना आपण पाहतोय. जे म्हात्रे जे इम्प्रायत आणि विजय शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र विपुल शेठ म्हात्रे यांचं इथं स्वागत केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये साहेब आपण आलात, आपल्या मायेची उबदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन विपुल शेठ म्हात्रे यांचं इथं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर विनंती केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून ऋषिकेशजी वासकर, सदस्य कुंडे वहाल यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. न्यू यंग स्टार क्रिकेट क्लब झाशी व किंग ग्रुप झाशी यांच्या संकल्पनेतून टेनिस विश्वातील एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेतील प्रमुख पाहुणे आपण पाहतोय मान्य श्री सन्माननीय ऋषिकेशजी वासकर, सदस्य कुंडे वहाल या मान्यवरांचं इथं स्वागत केलं जात आहे.
हॅलो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान राजरपाडा संघाच्या धावपटावर लागल्या गेल्या. त्यामुळे 38 धावा. पुढील चेंडू मोठा फटका खेळायचा होता पण नीटचा बॅटच्या रडार मध्ये आला नाही आहे आणि यावेळी अतुल पाटील होईल झेलबाद. आज विनय आपल्या सवे विनय पाटील हा गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. अतुल पाटीलला बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. प्रफुल्ल पाटीलचा फटका स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून गवताला झिंझिण्या हाणणारा फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवर कन्वर्ट केल्या जातात 2 धावा. 2 धावांनिशी धावा लागल्या गेल्या. त्यामुळे 40 धावा. नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय हेमंत पाटील राजनपाडा संघाचा रण मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहेत. शब्द नाहीत आमच्याकडे या फलंदाजा करता, कारण या खेळाडूची जरा खेळी आठवली 2018 आणि 19 या सत्रामध्ये जर भविष्य पण गेलात तर राधेच्या चिरल्या मैदानावर जी रणजी क्रिकेटची स्पर्धा होत असते त्या स्पर्धेमध्ये मालिका वीराची स्वप्नातली पहिली बाईक पटकावणारा खेळाडू मैदानावर ऑस्ट्रेलियाला आता येतोय. मात्र धावा लागल्या गेल्यात. त्यामुळे 41 धावा 41 रन्स 41 धावा धापटला लागत असताना षटक चालू आहे. चौथं विनय पाटीलचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 षटकांचा सामना आहे. फार महत्वाचं ही स्पर्धा आपण पाहतोय. हेमंत पाटील यावेळचा फटका चांगला आहे हेमंत पाटीलचा, पण काय घडलं जाईल यावेळी झेल सुटला गेलाय. तो म्हणेन सचिन पाटील याच्याकडून झालेली चुकी फार धोकादायक ठरू शकते. सचिन पाटीलने ही केलेली चुकी मी म्हणेन हेमंत पाटील सारख्या एका अष्टपैलू खेळाडूचा झेल सोडलाय सचिननं. यावेळचा फटका प्रफुल्ल पाटीलचा फसला गेलाय. लांबी कमी उंची जास्त असला फटका झेल टिपला जातोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि विकेट नंबर 3 होईल मैदानातून बाहेर. गीतेश मडवीनं हा टिपलेला झेल. याच मैदानामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस ज्या खेळाडूला मिळालं होतं यावेळी जसा झेल सचिननं सोडला होता आणि तो सचिन आता फक्त या फटक्याकडे पाहतच बसलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ द स्टेडियम. मिळतील 6 धावा. जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये होत असतात ना त्याचं फक्त रूपांतर आपल्या संघाचा पराभव आणि फक्त शेवट पराभवानेच होत असतो. या केलेल्या चुका सुधारायला लागतील त्या मी म्हणेन या उलवी संघाला. हेमंत पाटील हा अष्टपैलू खेळाडू आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं
की 2018 आणि 19 हे वर्ष आठवण्यासारखं आहे. या खेळाडूंना चिरलेच्या मैदानावर जो कारनामा केला होता ना, त्या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक जरी रांजणपाडा संघाने पटकावला असला तरी या खेळाडूच्या नावावर मालिका वीराची स्वप्नातली पहिली बाईक पाहायला मिळते. जो खेळाडू सध्या नॉस्टॅक इंडला आहे, पण अजून एक खेळाडू ज्या खेळाडूनं संपूर्ण आपलं आयुष्य या रांजणपाडाच्या गावासाठी खर्च केलंय, असा खेळाडू मैदानात दाखल झालाय सूर्यकांत मोकाल. गोलंदाज यावेळी दाखल असेल उर्वी संघाचा ऋषिकेश जगताप. 5वं षटकचा मार्गस्थ असणार आहे ऋषिकेश जगताप. समोर असेल सूर्यकांत मोकल. फार जुना खेळाडू आहे आणि अष्टपैलू खेळाडू आहे. अगदी गगनभेदी षटकार टोकण्याची सामर्थ्य या खेळाडूकडे असा फलंदाज यावेळी सूर्यकांत मोकल याच्याकरता चेंडू फेकलेला ऋषिकेशनं मी म्हणेन आत्मघातकी यावेळी एकदा मिळते. यावेळी जय हनुमान रांजणपाडा संघाला एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्यात. 49 धावा, 49 रन्स. 49 धावात आपल्याला लागत असताना हा सामना आमचे समालोचक मित्र कैलाची पाटील सुद्धा पाहतात. त्यांचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतोय. ऋषिकेश जगताप हा गोलंदाज दाखल झालाय. समोर असेल हेमंत याकरता चेंडू फेकला गेलाय. भन्नाट वेगाने फेकलाय. अचूक टप्प्यावर चेंडू फेकतोय गोलंदाज ऋषिकेश जगताप. ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह कव्हर करतात आमचे इंडिया क्रिकेटचे सर्व स्क्वॉड. सचिनजी मुंडे असतील, कॅमेरामॅन आमचे हर्षलजी भगत, विकास कांबळे आणि मी स्वतः समालोचक विपुल पाटील गावठाण. तुमच्या समवेत गुणलेखक आमचे कौस्तुभजी म्हात्रे आणि अमरजी म्हात्रे आमच्या समेत जोडले गेलेत. यावेळी लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलं जात आहे आणि चेंडूवर मिळतील तब्बल 6 धावा. आपण घेताना सोनं विकत घेताना घेत असतो तसेच अगदी या संघामध्ये सर्व गोलंदाज जे आपल्याला ओरिजिनल पाहायला मिळतात. यावेळचा फटका हेमंत पाटीलचा. चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. मिळतील 4 धावा. फक्त मैदानामध्ये भावेश हेच पाहायला मिळते. जसा हेमंतचा फटका येतोय सर्व 10चे 10 खेळाडू फक्त सचिनकडे पाहतात, कारण सचिननं सोडलेला तो झेल आणि त्यानंतर होत असलेली गोलंदाजीची धुलाई याचं एकमेव कारण यावेळी मात्र ठरलाय तो म्हणेन सचिन, कारण सोडलेला तो झेल आता कुठेतरी उल्वे संघाला प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. हेमंत पाटीलचा झेल सुटल्यानंतर अफलातून दर्जाची फलंदाजी करतोय फलंदाज. यावेळचा फटका चांगलाय. चेंडूला पाठवून दिला स्टॅट अँड डिलिव्हर सीमा रेषा पलीकडं. मिळतील 6 धावा. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला, मंदिराला मंगळवाराचे गोदी साला नवारा खेळतई गो अंगाला, मंगळवाराचे गोदी साला नवारा खेळतई गो अंगाला. 65 धावा, 65 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. जय हनुमान रांजणपाडा संघ. 6 चेंडूंवर आता 23 धावा कुठल्यात हेमंतनं. सुरुवातीलाच म्हणालो होतं की या रांजणपाडा संघाचा रणमशीन आहे हा हेमंत पाटील. शेवटचा चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, पण यावेळी काऊ कॉर्नर क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. चेंडूवर मिळतील तब्बल हेमंतला 6 धावा.
70 धावा धापटा लागल्या गेल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्यात 71 धावा. 71 रन्स 71 धावा धापटा लागल्या गेल्यात. झेल सोडल्यानंतर 6 चेंडूंवर 28 धावा कुठल्यात हेमंत पाटीलना. झेल जसा सुटला आणि त्यानंतर 6 चेंडूवर 28 धावा कुठे आपल्या संघाकरता. 71 रन्स 71 धावा धापटा लागल्या गेल्यात. शेवटचे अजूनही 6 चेंडू गोलंदाज दाखल झालाय. विनय पाटील हा गोलंदाज दाखल झालाय. समोर असेल सूर्यकांत मोगलचा फटका. वाईड इस्लामन मध्ये चेंडू पकडला जातो. या चेंडू मिळाला जाते एकेरी धावेनिशी 72 धावा धापटा लागल्या गेल्यात. न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब झाशी व किंग ग्रुप झाशी यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. यावेळचा फटका चांगला आहे, पण काय घडेल या फटक्यावर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवला गेलाय. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक ऋषिकेश जगताप. चेंडू अडवलाय देखील आणि 2 धावा वाचवण्याचं मानसी धाडस करणारा ऋषिकेश. 2 धावेनिशी धावा लागल्या गेल्यात. 74 धावा 74 रन्स 74 धावा धापटा लागत असताना शेवटचे षटक आहे आणि शेवटची अजूनही 4 चेंडू बाकी आहेत पूर्वार्धामधील. विनय पाटील हा गोलंदाज दाखल झालाय. मोठा फटका कन्वर्ट केला जातोय हेमंतच्या बॅट मधून. यावेळी चेंडू गेलाय बॅक टू बॉलर सीमा रेषा पलीकडं षटकारा करता. रायगड ठाण्यात क्रिकेट आवडलंय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवडलंय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. धावा लागल्या गेल्यात 80 धावा. 80 धावा धापटा लागत असताना यावेळचा फटका वाईड इस्लामन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन होत असताना 2 धावा पाहायला मिळतात. पंचाच्या भूमिकेमध्ये 1 धाव शॉर्ट आहे. 1च धाव मिळायला जाईल. गुणलेखकांना लक्ष द्या, फक्त 1च धाव. पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय अतुलजी ठाकूर स्क्वेअर लेग पंच, तर मेन पंच आपण पाहतोय सय्यनजी पाटील. अशी 2 पंच मैदानामध्ये दाखल झालेत. एक्क्याऐंशी धावा आपल्याला लागल्या गेल्यात. यावेळचा फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिला या मैदानाच्या बाहेर. आणि या चेंडूवर मिळतील 6 धावा. एटी 87 रन्स 87 धावा. 87 धावा. हॅलो, वैयक्तिक 44 खेळतोय हेमंत पाटील. हॅलो, वैयक्तिक 44 खेळतोय हेमंत पाटील. अफलातून दर्जाची फलंदाजी साकारली या फलंदाजांना. सर्वांची मनं जिंकलीत आज या मैदानामध्ये. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की राजनपाडा संघाचा रण मशीन आहे हेमंत पाटील. जो 0वर बाद झाला असता हॅलो, शेवटचा चेंडू आपण पाहतोय निर्धाव पाहायला मिळाला. नाबाद 44 धाब्यांची खेळी करत असताना हेमंतला आपण पाहिला मैदानामध्ये. एकदा जोरदार टाळ्या वाजवा राजनपाडा संघ आपल्या संघाकरता. हेमंत पाटीलनं साकारलेली खेळी फार महत्वाची आहे. आपण धावा लागल्या गेल्यात. 87 धाबा आपल्याला लागल्या गेल्यात आणि 88 धाबांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणेन रॉयल स्पोर्ट उलवे संघाला. छत्तीस चेंडू आणि 88 धाबांचा पाठलाग
करायचं आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. लाईनअप मध्येच मैदानामध्ये जायचं आहे आणि लाईनअप मध्येच मैदान सोडायचं आहे. जेव्हा निघाली मैदानी भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब झाशी व किंग ग्रुप झाशी यांच्या संयुक्त व संकल्पनेतून साकारण्यात आलेली या स्पर्धेचं आज आयोजन पाहतोय. या आयोजनाच्या दरम्यानमध्ये प्रचंड मेहनत घेणारे आमचे सर्व आयोजक, त्यामध्ये कौस्तुभजी म्हात्रे यांचा मोलाचा वाटा आहे. अगदी लॉट पाडल्यापासून ते संपूर्ण आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आज कौस्तुभ म्हात्रे यांचं प्रथमतः आम्ही आभारी असू. न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब झाशी यांच्या माध्यमातून यापुढील होणारा सामना असेल मोहा कोलीवाडा विपक्ष साई सार्थ गबाण. यापुढील होणारा सामना अठ्ठ्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सचिन पाटील आणि प्रतीश पाटील असे 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. 88 धावांचा पाठलाग करण्याकरता हे धावांचं मी म्हणेन हे फलंदाजांचं मैदान आहे. सातत्यानं कुठलाही स्कोअर इथं सेफ मानत नाहीत, कारण बऱ्याच साऱ्या स्पर्धेमध्ये मी पाहिल्यात या मैदानामध्ये 100 धावा सुद्धा चेस झाल्यात, 106 धावा सुद्धा चेस झाल्यात या मैदानामध्ये. असे मैदान आहे.
सलग 6 चौकार मारताना मी मयूर पाटील याला सुद्धा पाहिला. पहिला चेंडू गोलंदाज शेखरच्या माध्यमातून हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज प्रतीशाचा. जिथे 36 चेंडूमध्ये 88 धाबा काढायचे आहेत आणि 88 धाबा काढत असताना सलामीची 2 फलंदाज रॉयल स्पोर्ट उलबीच आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला आता सचिन पाटील असेल. स्ट्राईकला सचिन पाटील पाहायला मिळतात. गोलंदाज शेखर पाटील दाखल झालेत गोलंदाजी करण्याकरता. यावेळीचा फटका चांगला आहे. सचिननं दाखवून दिलंय, स्वागत केलंय शेखरचं. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. मिळतील चेंडूवर 6 धाबा. या काय करले डोंगर सात धावा दापडा लागत असताना सचिन आता चांगली सुरुवात करून देतोय. पण यावेळचा चेंडू शेखरचा अचूक टप्प्यावर फेकला गेलाय आणि हा चेंडू गुडलेस पॉइंटवर जेव्हा पडला जातो तेव्हा हा चेंडू सातत्याने निर्धाव पाहायला मिळतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी करायला हवी ती म्हणजे रांजणपाडा संघाला. पण समोर आहे सचिन, अफलातून दर्जाचा फलंदाज आहे. मात्र यावेळी बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळलाय सचिन, ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. मात्र शेखर पाटील फार जुना आणि जाणता गोलंदाज आहे. अष्टपैलू असा खेळाडू आहे रांजणपाडा संघाचा आणि या मैदानात सातत्यानं कित्येक स्पर्धेमध्ये हा रांजणपाडा संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याचा हा पुरेपूर फायदा उचलताना शेखर पाटील हा गोलंदाज ज्याचे 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले. यावेळी अफलातून दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 100% अफोर्ड देतो क्षेत्ररक्षक आपल्या संघाकरता. विशाल पाटीलनं केलेलं हे क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. आम्ही सातत्याने म्हणत असतो ज्या क्षेत्ररक्षण करणारा संघाचा यष्टीरक्षक असतो तो सातत्याने या संघाचा आरसा म्हणून ओळखला जातो. आणि या सूर्यकांत मोकलला आपण पाहतोय यावेळी या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये धापला धावा लागल्या गेल्या. त्यामुळे ना 8 धावा धापला लागत असताना पुढील चेंडू फलंदाज यावेळी बीट झालाय प्रतीश पाटील. चांगली गोलंदाजी करत असताना शेखर पाटीलचे षटक समाप्त होतंय. ज्या षटकामध्ये एक षटकार हा अपवाद सोडला तरी पहिले षटक रांजणपाडा संघाच्या बाजूने येताना पाहायला मिळतंय. 8 धावा धापड्या लागल्या गेल्या. तोपर्यंत जाऊया एक सुवर्ण संधी आहे डीजे मास्टर यांच्याकडं. गोलंदाज दाखल झाल्यात विनायक पाटील गोलंदाज दाखल झाले दुसरे षटक हाताळण्याकरता. त्यांचा पहिला चेंडू सचिन करता खेळला गेलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जिथं हेमंत आहेत. चेंडू पकडला जातोय. चेंडू फेकेपर्यंत अवधीमध्ये मिळते. एकेरी धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 9 धावा 30 मध्ये 80 बनवायचे आहेत. मैदानामध्ये आपण पाहतोय चक्रीवादळ आलंय. पूर्वार्धामध्ये आपण हेमंतला पाहिलं चक्रीवादळाची खेळी करत असताना, पण यावेळी मैदानामध्ये वादळ आलंय. मात्र 4 दिवस या मैदानामध्ये वादळ येतच राहणार आहेत. ती म्हणजे फलंदाजांच्या माध्यमातून, ती म्हणेन गोलंदाजांच्या माध्यमातून.
गोलंदाज यावेळी दाखल झालाय विनायक पाटील. याचा हा चेंडू लीग एसटी सोडून जातोय. पंचांचा इशारा आलाय. सय्यद पाटील आपण पाहतोय ऑफिशियली आज पंच आहेत. 10 धावा दाबडला लागत असताना 10 धावा दाबडला लागल्या गेल्यात. अभिजित मात्रे यांना विनंती असेल आपण तिसऱ्या पंचांचं काम पाहण्याकरता जायचंय मैदानामध्ये. तिसरे पंच संदीप घरत मैदानामध्ये दाखल होत आहेत. संदीप घरत. गोलंदाजावर आक्षेप आलाय. गोलंदाजावर आक्षेप आल्यानंतर तिसरे पंच संदीप घरत आज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. निर्णयाची पारदर्शकता म्हणून पाहिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आज पंच पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होतात विनायक पाटील. यावेळीचा चांगला फटका आहे फलंदाजाचा प्रतीश पाटीलनं खेळून काढलेला फटका. जिथे क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणेन प्रफुल्ल पाटील अचूकरित्या क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू अडवलाही गेलाय आणि या चेंडूवर मिळते फक्त एकेरी धाव. एकेरी धावीनिशी 11 धावा दाबडला लागल्या गेल्यात. 11 धावा दाबडला लागत असताना 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 77 धावांची गरज आहे. सचिनचा फटका पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रांजणपाडा संघाच्या माध्यमातून. थोडी फेकी खराब जरी झाली असली तरी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू अडवतोय आणि त्या धावाही वाचवतोय आपल्या संघाकरता. धाबा काढायचे तर रॉयल स्पोर्ट उल्लेख संघाला ते म्हणजे 88 धाबा. जिथं चांगलं गुणलेखन करणारे आमचे कौस्तुभ मात्रे संपूर्ण या स्पर्धेकरता त्यांनी फार मदत केलंय. गोलंदाज विनायक पाटील पुन्हा एकदा दाखल होतील. समोर आता असेल प्रतीश. हा फलंदाज शफल खेळण्याचा प्रयत्न होता पण चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज विनायक पाटील. आतापर्यंत कुठल्या प्रकारचा मोठा फटका या गोलंदाजाच्या गोलंदाजी करत असताना त्या फलंदाजांना अजून मारता आला नाही. हे फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी जर होत असेल तर ती गोलंदाजी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना पाहायला मिळत असते. नेक्स्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 100% आज अवॉर्ड प्रत्येक खेळाडू देत आहे. रांजणपाडा संघाचं हे फार महत्वाचं आहे. जिथं विनायक पाटीलचं षटक चालू आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 चेंडू फेकत असताना या गोलंदाजानं फक्त धावा खर्च केल्यात. त्या 5 धावा खर्च केल्यात. हे फार महत्वाचं असतं. 6 षटकांचा जरी सामना असला तर त्या षटकांमध्ये पहिले जे सर्कलचे 2 षटक आपण पाहतोय P1 जे षटक पाहतोय. मात्र या बेल्टचा शेवटचा चेंडू फुल टॉस फेकला होता त्याला कन्वर्ट केलंय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हेमंत पाटीलने टिपलेला हा झेल आणि फलंदाज सचिन पाटील होतोय झेलबाद. नतमोत्याची नाकामध्ये गे आंबा. बारा चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 चेंडूंचा खेळत असताना 88 धावांचा पाठलाग करत असताना रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या धाव फळकावर लागल्या गेल्यात. त्या म्हणजे 13 धावा आणि 13 धावा जमा करत असताना एक फलंदाज सचिन पाटील जो झेल बाद परिणामी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. सूरज ठाकूर 3ऱ्या क्रमांकावर इथं दाखल झालेत. विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून रांजणपाडा गावचे उत्कृष्ट समालोचक कैलासजी पाटील यांना विनंती केली जाते. कैलासजी पाटील आपण समालोचन कक्षेशी संपर्क साधा. प्रितीश पाटील हा गोलंदाज दाखल होतोय रांजणपाडा संघाच्या माध्यमातून. रांजणपाडा संघ जेव्हा मैदानामध्ये उतरत असतो तेव्हा मी सातत्याने म्हणत असतो की ॲडव्होकेट रत्नदीप पाटील यांचं हे गाव आणि या उरणचं मरण थांबवण्याकरता
रस्त्यावर उतरून आपल्या तरुणांसाठी घेतलेला एक वसा आणि वारसा ज्यांनी चालवलाय, पण यावेळचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फाईनल क्षेत्र क्लिअर केलं जातंय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. मिळतील या चेंडूवर 4 धावा. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. नजर ना हम पे डालो. 17 धावा धाबडा लागत असताना 88 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा धाबडा लागल्या गेल्यात. गोलंदाज दाखल झालाय तो म्हणजे प्रितेश पाटील. यावेळचा हा चेंडू पंचांचा इशारा येतो. यावेळी फलंदाज झालाय बाद. हॅलो. महाराष्ट्राच्या बातीच्या गडावर मराठमोळ्या मनावर अडिया प्रामाणिकतेपणाच्या तत्वावर अधिराज्य गाजवणारा हा राजा म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारे हे संगीत आपण गोलंदाज पाहतोय प्रितेश पाटील. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, त्याला मात्र कन्वर्ट केलंय. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जातंय आणि चेंडू जातोय यावेळी ओव्हर द रो. मिळतील 4 धावा. अठरा चेंडूचा खेळ झालाय. 88 धावांचा पाठलाग करत असताना रॉयल स्पोर्ट उलवे संघाच्या धावा दाबडा लागल्या गेल्यात. 21 आता जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 67 धावांची गरज. 18 चेंडू आणि 67 धावांची गरज. यावेळी समोर असेल फलंदाज विनय पाटील. नॉस्टॅक इनला आपण पाहतोय सूरज ठाकूर. गोलंदाज शेखरचा हा पहिलाच चेंडूवर यावेळी उडवलाय मिडअपच्या डोक्यावरून. मिळतील या चेंडूवर प्रॉपर 6 धावा.
चेंडू यावेळी मात्र प्रॉपर फटका बसत नाहीये बॅटवर. त्या झेल बराच वेळ हवेमध्ये होती. सूर्यकांत मोकलनं सोडलेला हा झेल कदाचित रांजणपाडा संघाला कुठेतरी महागडा ठरू शकतोय. असाच एक झेल सोडला होता सचिन पाटीलनं आणि तो महागडा ठरला होता रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. इथं आता जिंकण्याकरता जर विचार केला 16 चेंडू आणि 60 ची गरज. 16 चेंडू 60 धावा. अशक्य असं काहीच नाहीये. ते शक्य करण्याकरता तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. 15 चेंडू 60 ची गरज. 15 चेंडूवर 60 धावा अजूनही हव्यात. त्यामुळे मिळणार रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. न्यू यंगस्टार क्रिकेट क्लबचा असे व किंग ग्रुप जसे याच्या माध्यमातून आयोजन. बराच वेळ हवेमध्ये चेंडू होता. सेफ लँड झाला चेंडू. या चेंडू मिळाल्या जातील 2 धावा आणि 2 धाबेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 30 धावा धापटा लागत असताना शेखर पाटील चांगली गोलंदाजी करतोय. ज्यानं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 9 धावा खर्च केल्यात. येणारे आता 14 चेंडू आणि 58 ची गरज. 14 चेंडू 58 ची गरज. यावेळचा फटका चांगला आहे. सूरज ठाकूरनं पाठवून दिलाय चेंडूला सीमारेषा पलीकडं आणि चेंडूवर मिळते प्रॉपर 6 धावा. धापटा धावा लागल्या गेल्या त्यामुळे 36 धावा. सूरज ठाकूर चांगली फलंदाजी करतोय पण पुन्हा एकदा बॅकअप केलं जातंय शेखर पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक इथे समाप्त होत आहे. 24 चेंडूंचा खेळ झाला. 88 धावांचा पाठलाग करत असताना रॉयल स्पोर्ट उल्वे संघाच्या धावा येऊन ठेपल्यात. त्यामुळे 36 वर येणारे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 52 धावाची गरज. डीजे मास्टर. तिसरे पंच संदीप घरात मैदानात दाखल होत असताना बारा चेंडू आणि 52 धावांची गरज. यावेळचा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत. लेगिस्टीच्या अगदी बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातात आणि 2 धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 38 धावा 38 रन्स 38 धावा धापटा लागल्या गेल्यात. इथं जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 50 ची गरज. 12 चेंडू आणि 50 धावेची गरज. यावेळी हा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फर्स्टलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. लेग बाईस करण्यात मिळते. हे एकेरी धावा आणि एकेरी धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 39 धावा धापटा लागत असताना समोर आपण पाहतोय विनय पाटील ज्याने एक षटकार ठोकलाय. सूरज ठाकूर सुद्धा एक षटकार ठोकलाय. पण हा जर सामना जिंकायचा असेल रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला तर मोठे फटके खेळायलाच हवेत. मोठे फटके जेव्हा येतील तेव्हा आपल्या बाजूना सामना वळला जाईल. यावेळचा हा फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक गडबडलाय. प्रफुल्ल पाटीलने केलेली चुकी आणि चेंडू गेलाय ओव्हर द रोप. मिळतील या चेंडूवर 4 धावा.
यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज विनय. गोलंदाज विनायक पाटील याचे अतिशय चांगले चेंडू फेकतोय हा गोलंदाज. समोर फलंदाज आपण पाहतोय विनय पाटील याचा फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये बराच वेळ हवेमध्ये तिथं आतुल होता. कुठल्या प्रकारची चुकी होत नाही आहे. झेल टिपला जातोय आणि हा फलंदाज विनय होईल झेलबाद. त्रेचाळीस धावा धापटा लागत असताना या स्पर्धेमध्ये प्रमुख घटक कारण मात्र स्पर्धा कुठली असू दे किती मोठी असू दे त्या स्पर्धेमध्ये समालोचक ही फार महत्वाची घटक असतो. यावेळी धावा लागल्या गेल्या त्यामुळे 44 धावा धापटा लागत असताना गोलंदाज विनायक पाटील हा गोलंदाजी करतोय सध्या. अतिशय चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज विनायक पाटीलच्या माध्यमातून. तीस चेंडूंचा खेळ होतोय. 5 षटक इथं समाप्त होतात. धावा लागल्या गेल्या त्यामुळे 44 धावा अजूनही शेवटची 6 चेंडू आहेत आणि 44 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू आणि 44 धाब्याची गरज. 6 चेंडू 44 धाब्याची गरज. चांगली गोलंदाजी करतोय अतुल पाटील. अचूक टप्प्यावर चेंडू फेकायचा होता पण यावेळी दिशाहीन गोलंदाजी केले अतुलनं. यावेळी गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आव्हानदार चेंडू पाहायला मिळतो. येणारे 6 चेंडू आणि 43 धाब्याची गरज. सहा चेंडू 43 धाबा. हा कारनामा खरं तर आधी सर्कलच्या मैदानावर मानकोळीच्या दीपेशवा माळी या फलंदाजाने केला होता. 6 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असताना सुकापूर विपक्ष खेळत असताना आयकॉनच्या भूमिकेमध्ये दीपेश माळीनं रबरी चेंडूवर हा कारनामा केला होता आधी या सर्कलच्या मैदानावर. पण इथं गोलंदाज अतुल पाटील चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फटका आहे अभिषेकच्या बॅट मधून. यावेळी थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल होईल का काय असं वाटलं होतं पण पंचांचा इशारा येतो. याची इंटर मिळतील. वाईट लॉंग क्षेत्र क्लिअर करत असताना 4 धावा. पन्नास धाबा दापटा लागत असताना रॉयल स्पोर्ट उल्वी संघाच्या 50 धाबा. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून जर रॉयल स्पोर्ट उल्वी संघ सुरुवातीपासून जर खेळला असता तर या सामन्यामध्ये मी म्हणेन अगदी विजयाच्या दिशेने गेला असता. पण 88 धाबांचं हे आव्हान या मैदानावर समोर जेव्हा राजनपाड संघाने ठेवलं तेव्हा थोडा मी म्हणेन निगेटिव्ह थिंकिंगने खेळत होता रॉयल स्पोर्ट उल्वी संघ. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय अतुल पाटील. पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या संघाला. क्षेत्ररक्षण थोडं खरं पाहायला मिळते प्रफुलच्या माध्यमातून. आज रांजणपाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे पण आज सातत्यानं गचाळ क्षेत्ररक्षण झालंय प्रफुलच्या माध्यमातून. शेवटच्या अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेचा फटका पुन्हा एकदा त्या दिशेनं आपण अप्रतिम झेल टिपला जातोय. यस लाल जवाब झेल टिपला जातोय या क्षेत्राच्या माध्यमातून. परेश पाटीलचं कौतुक करायला हवा. अफलातून दर्जाचा झेल टिपलाय. यस डीजे मास्टर.
शेवटचा अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. अतुल पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून हा सामना आता फक्त या सामन्यामध्ये औपचारिकता राहिले हेच म्हणावं लागेल, कारण यावेळी रॉयल स्पोर्ट्सचा उल्वे संघाचा दुसरा फलंदाज बॅक टू बॅक होतोय झेलबा. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. शेवटचा अजून एक चेंडू बाकी आहे. गव्हाण विपक्ष मोहा कोलीवाडा यापुढे होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते आपण नाणेफेकी करून घेण्यासाठी यायचं आहे. लाईनअप मध्येच मैदानामध्ये उल्वे संघाने जायचं आहे आणि हस्त आंदोलन करून हे मैदान सोडायचं आहे. स्पर्धेमध्ये रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघानं सहभाग घेतला त्याबद्दल न्यूयॉर्क स्टार क्रिकेट क्लब जासी व किंग ग्रुप जासी तुमचं सहर्ष आभारी असेल. यस, दरम्यानच्या काळामध्ये कैलाजी पाटील यांचं इथं आगमन झालंय.